हिंदी मराठी मी बघितलं नाही, महत्वाचे विषय आहेत अनेक. मला वाटतं ह्या छोट्या मोठ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा देशाचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्याच्यावर बोलूया. आदित्यजी, आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये औपचारिकरित्या ते शिवसेना शिंदे गटमध्ये सामील होतील. काय सांगाल तुम्ही त्यामध्ये? मला वाटतं शिवसेना शिंदे गट वगैरे नाहीये, एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. दुसरे आहेत ते भाजपचे गुलाम आहेत. आणि ह्याच्यात आपण पाहिलं असेल, हे जे विकाऊ लोक आहेत जे आज तिकडे चाललेले आहेत, जनतेने पाहिलेलं आहे की आज लाडक्या बहिणी 85 लाख लाडक्या बहिणींना त्या योजनेतून बाहेर काढलेले आहे. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, म्हणजे आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी बोलतात, ती देखील पूर्णपणे होत नाही, ती फसवी होत आहे. एका बाजूला बीएसटीला द्यायला पैसे नाही, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे कामं चालली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ती बिलं काढली नाही जात आहेत. पण ह्या सगळ्या लोकांना विकत घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. ही विकाऊ लोक, हे नालायक लोक जे आज तिथे चाललेले आहेत, परवा संजय राऊतजींनी त्यांचं चांगलं वर्णन केलं, ही लोक जी गेलेली आहेत, ह्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत. आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेचे तशी उत्तरं देतील. त्यांच्याबद्दल बोलत होतो. मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे, आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं, एवढी वर्ष त्यांच्या सोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो, आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाचं, स्वतःच्या परिवाराचं, हे दुःखद आहे. मराठी उद्या मग त्यांच्याकडे अरे हसता हसता बोलता नाही येतं, हसता हसता बोलता नाही येतं. अरे ये तो सिर्फ ट्रेलर है. मुंबईमध्ये केवळ 8% पाणी, मुंबईमध्ये 8% पाणी शिल्लक राहिलं आहे. मराठी उद्या मग ऐका, मराठी उद्या मग हिंदी करू, मग इंग्लिश करू, सगळ्या भाषा करू. मुंबईमध्ये केवळ 8% पाणी शिल्लक राहिलं आहे आणि पहिल्यांदाच असं होतंय की जे रिझर्व्ह पाणी आहे ते वापरण्याची वेळ येत आहे महापालिकेवर. आणि असे देखील सांगण्यात येते की जे सांडपाणी आहे त्याची प्रक्रिया करून पिण्याच्या पाण्यात. मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल, भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोकांची जी मनं आहेत ती तशी एका वेगळ्या प्रकारे मतभेद किंवा ते सगळं करून लोकांना एकदम त्या कसं त्याच्यात खेचायचं हे येतं. पण महत्वाची गोष्ट एवढंच आहे की भाजपला शासन करता येत नाही, सरकार चालवता येत नाही. आता आपण पाहिलं असेल, मुंबईला इतिहासात पहिल्यांदा पाण्याचा कट, तर आपण ठीक आहे वर्षानुवर्ष थोडं ते पाणी ऍडजस्ट करायला लावतो, पण पाण्याचा कट 10% सांगूनही मला वाटतं जास्ती लागलेलं आहे. जे पाणी येत आहे ते गढूळ पाणी येत आहे. आणि असं सगळं मुंबई कधी अशी चालत नव्हती आधी. आता नुसतं पाण्याचे कट नाही तर विजेचे कट देखील लागायला लागलेले आहेत, बीएससीचा पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेला आहे. आणि एवढं नुसतं मुंबईत नाही तर पुण्यात आलटून पालटून पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे इथेनॉल सगळ्यासाठी पाणी खेचतायत, पण अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये. आणि म्हणून भाजप सरकार चालवण्यापेक्षा नुसतं तोडफोड कशी करायची, लोकांचे पक्ष कसे फोडायची, लोकांची घरं कशी तोडायची, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करू नये. थोडं ह्याच्याकडून लक्ष काढलं, निवडणुकीकडून लक्ष काढलं आणि शासन जिथे जिथे जिंकलेत ते चालवण्यात जर लक्ष दिलं तर सरकार अजून चांगली चालू शकतात. पण हेच माझं म्हणणं आहे की हे आमदार फोडा, मग आता खासदार फोडू, मग आता आम्ही परत एकदा तुमचे आमदार फोडू, मग नगरसेवक फोडू. थोडं तरी लक्ष तुम्हाला ज्याच्यासाठी निवडून दिलं असेल त्या निवडणूक आयोगाने त्याच्यावर तर टाका. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जो डिसॅलिनेशन प्लांट, जो आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्लांट आम्ही काढत होतो, तो जर 2021 साली जो आम्ही मंजूर केला होता तो आतापर्यंत पूर्ण केला असता, 2025 साली पूर्ण व्हायला पाहिजे होता, तर ह्यानं आज ही पूर्ण मुंबईकरांवर वेळ आणण्याची पाळीच नसती आली. मग अशी सांगितलं ना मी, खासदार निघून गेले ते एक सांगतायत निधी मिळत नव्हता, राष्ट्रीय असेल किंवा ओमराजे निंबाळकर, त्याच्यामुळे हे पाऊल उचलावं. म्हणजे दुसरी बाजू ही पण दिसत आहे की हे सरकार कसं मतभेद करतं, हे एक फार महत्वाचं आहे. आज आम्हाला इथे सगळे जे आम्ही आमदार उभे आहोत, आम्हाला कोणालाही निधी मिळत नाहीये. जेव्हा कुठचंही आता एवढ्या 80 वर्षाचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा, जी कुठची सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्षाला देखील थोडाफार
पण तो निधी तरी द्यायचे, कारण आम्ही जे येतो ते जनतेतून निवडून येतो. जर तुम्ही आम्हाला निधी नाही दिलात तर अन्याय हा फक्त आमच्या मतदारांवर नाही तर तुमच्या पण मतदारांवर तेवढंच होतो, कारण सगळे ह्या देशाचे नागरिक आहेत. हे जरी असलं तरी आम्हाला जे निवडून दिलेलं आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे, भाजप विरोधी म्हणून दिलेलं आहे आणि राष्ट्राच्या हितात, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. हे जे कोणी पलटत ना तिथे निधी द्या ते काही मतदारसंघाच्या निधीसाठी नाही, स्वतःच्या खिशांसाठी पळून गेलेले आहेत. हा सौदा केलेला आहे त्यांनी. आता तुम्ही हेच तर सांगितलं ना मी, आर्थिक कोंडी म्हणजे पैसे कोणाचे, जनतेचे आहेत ना. तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी वापरता, लोकांची पक्षांची तोडफोड करण्यासाठी वापरता. हे पैसे जे आहेत ते जनतेचे, जनहिताचे, तसे वापरले गेले पाहिजेत. पण एका बाजूला तुम्ही पाहिलं असेल मिसिंग लिंकवर पुण्याच्यात तर मी गेलो होतो परवा, मला तुम्ही 10 मीटर दाखवा जे सपाट असेल, तिथे पण भ्रष्टाचार दिसतोय. वरती खालती रस्ता आहे. एक रस्त्याने चांगला बनवलेला दाखवा मला. नॅशनल हायवे दाखवा किंवा स्टेट हायवे दाखवा किंवा MSRDCचं दाखवा. हा तुमचा मगाच हेच तर मी सांगतोय. म्हणजे हे सगळं सोडून भाजप आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत आणि त्यांचे जे गुलाम पक्ष आहेत ते नुसतं खासदार कसे फोडायचे, आमदार कसे फोडायचे, सत्ता अजून कशी प्राप्त करायची. आणि ह्यांना परत एकदा सांगतोय, आमचे आमदार खासदार का फोडतायत? कारण यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे. ह्या देशाच्या जनतेने 2024 मध्ये ह्यांना रोखलं, 2040 वर रोखलं आणि म्हणून हे सगळे खासदार निवडून दिले होते. आता हेच खासदार फोडून त्यांना परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलायचं आहे. 100% होणार आणि हे डिस्क्वालिफाय होणार. जर ह्या देशात न्याय प्रक्रिया असेल तर ती न्याय प्रक्रिया है ना डिस्क्वालिफाय करेल. जर असेल तर पूर्ण मराठी उद्या मग हिंदी. गट नाही, ती कटकट आहे हो यांची. मी आज तुम्हाला परत सांगतो महत्वाची गोष्ट हीच आहे की हे जी त्यांनी तोडफोड केली हे 6चे 6 जे आहेत विकाऊ लोक, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा भाजपच्या चेहऱ्यावर जे कोण त्यांचे प्रमुख नेते असतील त्यांच्या चेहऱ्यावर आज निवडणूक लढवावी. आज पण त्यांना हरवून दाखवा. नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अद्यापही सुरू आहेत. नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून डान्स बार अद्यापही सुरू आहे. मागच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा अधिवेशनाच्या काळापुरती हे डान्स बार बंद केला. पण आता जो लोकशाहीने व्हिडिओ दाखवला त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जे नवी मुंबईचे आहेत महेश बचोटे यांचा थेट त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ त्यांचा पाहायला मिळतो. आता त्यांना कोण बचवतंय? तुमचा पहिला प्रश्न होता आता झाला. थांबा, आमच्या वरळीचा एक शेवटचा प्रश्न देऊया. BDD मतभेद असल्याचं आता खुलेपणाने दिसत आहे. भास्कर जाधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मिलिंद नार्वेकर आलं तर काय झालं, त्याच्यावर आज मिलिंद नार्वेकरांनी मी देतो उत्तर, मी देतो त्यांना. अरे मला वाटतं ह्याच्यात एवढे देशात आणि राज्यात एवढे महत्वाचे प्रश्न आहेत ना, ह्यांनी पण तेवढे इम्पॉर्टन्स दिला नाही, त्यांनी पण इम्पॉर्टन्स दिलं नाही. हे चालूच ना. आता आपल्या वरळीत किती चालू असतं, थोडं चालू असतं. हेल्दी जी आज जो 6 बागी सांसद हैं वो औपचारिक बागी नहीं, डरपोक है और बिकाऊ है. वो शिवसेना के शिंदे गुट में शामिल हो जाएंगे, इस बात की चर्चा है कि प्रेस कॉन्फ्रेंस होगी. इस पे क्या प्रतिक्रिया ओवरऑल? जो 6 बागी नहीं बिकाऊ सांसद है वो चुन के आए थे उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके चेहरे पे. जो वो चुन के आए थे वो महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के चेहरे पे. वो जो चुन के आए थे वो भाजपा के खिलाफ आए थे, जिस भाजपा को इस देश का संविधान बदलना है. आज भाजपा इनको तोड़फोड़ करके जो अपने पक्ष में, अपने दल में शामिल करना चाहती है, दलदल में शामिल करना चाहती है, वो इसीलिए करना चाहती है ताकि वो देश का संविधान बदल सके. उनको 2/3 जो मेजोरिटी है वो ही प्राप्त करना चाहती है और ताकि देश में संविधान बदल सके, यही उनका लक्ष्य है. 2 दिन पहले एक असं करूया. जो शिवसेना में शुरू हुई उसके बाद जो कानूनी लड़ाई थी वो लंबी चली, अब तक खत्म नहीं हुई है. दूसरी बार ये लड़ाई आप कैसे जीतेंगे, इसके लिए क्या करेंगे? और गोवा का भी केस पेंडिंग है. यही तो बात है. अगर इस देश में कानून व्यवस्था है, न्याय प्रक्रिया है, तो हम यही अपेक्षित करते हैं कि न्याय हमें मिले. ये न्याय सिर्फ हमारे पार्टी के लिए नहीं है. जैसे आज हमारी पार्टी को तोड़ा है वैसे आम आदमी पार्टी को भी तोड़ा, TMC को तोड़ा है, कल कोई भाजपा को जाके तोड़ेगा. लेकिन क्योंकि ऐसे राक्षस तो उधर भी जा सकते हैं, लेकिन यही बात है कि अगर हम कानून से चले, क्या हम संविधान से चले,
तो फिर इस देश में संविधान का अगर राज्य हो और संविधान का राज हो तो हमें न्याय मिलेगा, यही अपेक्षा है। और अगली तारीख जब है तभी न्याय मिलेगा, यही हम अपेक्षा कर रहे हैं। पार्टी में जो फूट हो रही है वो बात ये कह रहे हैं कि हमें फंड नहीं मिल रहा था, इसलिए जाना जरूरी है। अपने कार्यकर्ताओं से बात करते हुए कहते हैं क्या सत्ता के साथ जाना बहुत जरूरी है, क्योंकि क्या कभी उन्होंने आपके पास ये शिकायत की थी? क्या सिर्फ फंड? हम सारे जो यहाँ विधायक हैं, हमें भी जो स्पेशल फंड है वो कभी नहीं मिलता, वैसे ही ना सांसदों को मिलता है। लेकिन ये लड़ाई फंड के बारे में नहीं है। लोग भी समझते हैं कि ये भाजपा का जो शासन है वो शासन पे नहीं ध्यान देता है। आज देखो किसानों का कर्जा माफ नहीं हुआ है ठीक तरीके से, महिलाओं को लाडली बहना योजना से 80 लाख महिलाओं को निकाला है। बहुत सारी प्रश्न है। आज महंगाई बढ़ती जा रही है, गैस डीजल पेट्रोल के तो सवाल है ही, लेकिन ये सारी बातें छोड़ के नीट का भी सवाल तो है ही। ये सारी बातें एक तरफ, और भाजपा का जो एक सत्ता पिपासु वृत्ति है उनकी, वो तो दिख रही है। उनको 2/3 मेजोरिटी चाहिए ताकि वह संविधान बदले। और आज ये जो फंड के बारे में बात कर रहे हैं, ये तो स्पष्ट कर रहे हैं कि भाजपा का शासन फेयर नहीं है, अनफेयर है। शिवसेना विधायक कह रहे हैं कि ऑपरेशन टाइगर 2 आज खत्म हुआ, टाइगर 3 ऑपरेशन की शुरुआत हुई है। शिवसेना विधायक ये मेरे साथ कई है, विधायक हमारे संपर्क में हैं। यही करते रहो, जिंदगी भर यही करते रहो, लेकिन शासन कब चलाओगे? आज जनता भी सवाल पूछ रही है कि आपको ये विधायक या खासदार, ये सांसद तोड़ने के लिए जितना पैसा लगता है, 2-3 किसानों का कर्जा तो मुक्त करके दिखाए उतने पैसों में। यही बात है ना कि आज चुन के किस लिए दिया था, क्यों दिया आपको चुन के? सारा शासन एक तरफ, और आपके जो ये गंदे काम है वो आप उसी में व्यस्त हो। आदित्य जी, आज महाराष्ट्र में बीजेपी से ज्यादा सांसद जो है वो शिवसेना के हो जाएंगे एकनाथ शिंदे जी के। कुछ लोग ये भी कह रहे हैं कि क्या वापस वो मुख्यमंत्री पद पाने के लिए क्या ये सब कर रहे हैं? आपको क्या लगता है? मुझे लगने से ज्यादा फडणवीस साहब को क्या लगता है ये आप देखें। नासिक के जो नतीजे आए हैं एमएलसी इलेक्शंस के, उसको किस तरीके से देखती है आपकी पार्टी? मैं देखता नहीं हूँ। हम यही देख रहे हैं कि कभी कभी शिंदे भी देखिए कि उनके साथ अंत में क्या होने वाला है। नितेश राणे ने आप पर व्यक्तिगत हमला करते हुए कहा लीडर ऑफ अपोजिशन हे हाईटच्या खालती मी बोलत नाही, त्यांचं बिलो द बेल्टच असेल। इतना डरते हैं हमसे। और देखिए अभी तो सांसद भी फोड़ रहे हैं, कहते हैं विधायक भी लेके जाएंगे, फिर क्या कॉर्पोरेटर भी लेके जाएंगे, फिर ये भी लेके जाएंगे, वो भी लेके जाएंगे। ठीक है ना, नो प्रॉब्लम, हम लड़ेंगे, अकेले लड़ेंगे। लेकिन नेता विपक्ष का क्या, इतना क्यों डर है आपके मन में? six MPs from your party. Once we finish Hindi, then we'll come to English. नासिक में हम देख रहे हैं कि ऑपरेशन नासिक हार जाते हैं शिवसेना के जो उम्मीदवार थे, गोकुल जी जीत जाते हैं, और दूसरी ओर बीजेपी अपने सांसद जो ऑपरेशन एकनाथ शिंदे शुरू हुआ अलग न्याय है, यहाँ पे अलग न्याय के बारे में बताया इन्होंने, भाजपा ने भी ऑपरेशन तुड़वा अलग तरीके से शुरू किया। करिए, 100 कोशिश करिए। अभी जो दौरा बनाया है सभी लोकसभा क्षेत्र में जाएंगे, क्या लगता है जनता फिर से जुड़ेगी? हम तो यही कह रहे हैं, जो सांसद तोड़े आपने, जो सांसद खरीद लिया आपने, वो इस्तीफा दे और चुनाव लड़ने के लिए सामने आए। जो भी भाजपा का चेहरा उनके साथ रहेगा, चलो लड़िए हमारे साथ, हम आपको हरा के दिखाएंगे, हम जीत के दिखाएंगे, क्योंकि हमने लोगों के दिल जीते हैं। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, अधिवेशन संपेपर्यंत विचारा, त्यांनाच विचारा। Aditya, 6 rebel MPs from your party are defecting towards Eknath Shinde Shivsena party. Legally and constitutionally, what will be your plan of These are not rebel MPs. These are MPs who had put themselves out in the market to be bought, and they've been bought today. It's unfortunate for them. It's unfortunate for their families and their reputation. Eknath Shinde is also saying that Operation Tiger will continue for MLAs as well as corporators. That shameless thief wants to become the chief minister. He tries to destabilize the government every time, and he will want to eat the BJP at some time. But the most important thing today is he should focus on his department and his work. Apart from that, he's been focusing on everything. Thank you. हाँ ठीक है। मला वाटतं सगळ्या घाणेरड्या राजकारणाला बाजूला ठेवून मी सतत सांगत आहे की लोक बघतात की तुम्हाला तर निवडून दिलं ना, तुम्ही काम काय करताय? हे पक्ष फोडायचे, विकत घ्यायचे, अमुक करू तमुक करू, हे सगळं सोडून जरा काम काय चाललंय, लोकांचे हाल काय आहेत ना रस्त्यावर, ते जरा बघा।